हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम अगेन. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. स्टुडंट्स, in last lecture we have completed 1.2. The name of the lesson, on to the summit we reach the top. Today we are going to study the brainstorming activities. Now look at the page number 21. विद्यार्थी मित्रांनो, पेज नंबर 21 बघा. पुस्तक उघडा, पेज नंबर 21 काढा. मागच्या लेक्चरला आपण 1.2 ऑन टू दी समिट वी रीच दी टॉप हा लेसन आपण अभ्यासला. आता आपण त्या लेसनवरचे जे काय ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आज बघणार आहोत. A1 फर्स्ट, summarize to the class in your own words the highly risky and dangerous journey of Tenzing and Hillary from the base to the top of Mount Everest. तर या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला तेन्झिंग नॉर्गे आणि एडमंड हिलरी यांना माउंट एव्हरेस्टच्या त्या टॉपपर्यंत पोचण्यासाठी जे जे काही रिस्क किंवा त्यांचा जो काही जे काही रिस्क त्यांनी घेतल्या किंवा त्यांचा जो काही डेंजरस जर्नी होता किंवा जो धोकादायक प्रवास त्यांनी केला ते या लेसनवरून तुम्हाला थोडक्यात त्याच्या संक्षिप्त रूप किंवा समरी सारांश लिहायचा आहे. देन नेक्स्ट ॲक्टिव्हिटी A2. फर्स्ट ॲक्टिव्हिटी, complete the web highlighting the feelings or emotions of Tenzing after reaching the summit. कंप्लीट दी वेब, खाली तुम्हाला एक वेब दिलेला आहे. हायलायटिंग द फिलिंग्स अँड इमोशन्स ऑफ तेन्झिंग आफ्टर रिचिंग द समिट. तर त्या समिटवर किंवा त्या शिखरावर पोचल्यानंतर तेन्झिंग नॉर्गे यांच्या फिलिंग्स किंवा इमोशन्स काय काय होत्या ते तुम्हाला इथं लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल इथं मी काही लिहिलेले आहेत, अजून तुम्ही याच्यात वाढवू शकता. पहिलं आपण सांगू शकतो ग्रॅटिट्यूड टू God. First of all is feelings about gratitude to God. की त्यांनी वरती चढल्यानंतर सगळ्यात आधी परमेश्वराची देवाबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली, कारण त्या 6व्या अटेम्प्टनंतर किंवा प्रयत्नानंतर ते तिथं पोचलेले होते. सेकंड, इम्ब्रास्ड इज ऑदर टू एक्सप्रेस जॉय. त्यानंतर इम्ब्रेस्ड इज ऑदर टू एक्सप्रेस जॉय की आनंद व्यक्त करण्यासाठी त्या दोघांनी एकमेकांना मिठी मारली. देन दे ॲडजस्टेड फ्लॅग्स ऑन समिट टू शो विन ऑफ मॅन ओव्हर एव्हरेस्ट. दे ॲडजस्टेड फ्लॅग्स ऑन समिट टू शो फिलिंग ऑफ पॅट्रिओटिझम की एक देशभक्तीचा एक इमोशन्स किंवा फिलिंग दाखवण्यासाठी तरी ते फ्लॅग्स त्या समिटवर त्या शिखरावर लावले. किंवा अजून आपण एक सांगू शकतो की टू शो विन ऑफ मॅन ओव्हर एव्हरेस्ट की मानवाने त्या माउंट एव्हरेस्टवर मिळालेला जो काही विजय होता तो दाखवण्यासाठी त्यांनी ते राष्ट्रध्वज तिथं लावले. देन एक्झिलरेटेड फॉर कम्प्लिटिंग दी टास्क. त्यानंतर अजून ते खूप आनंदित किंवा त्यांना खूप उल्हास जो काही आहे तो झालेला होता, तो देखील त्यांच्या त्या याच्यावरून किंवा त्यांच्या फिलिंग्स दिसून येतात. त्यानंतर अजून आपण सांगू शकतो प्लेस्ड ऑफरिंग टू गॉड ऑन टॉप. त्यानंतर त्यांना त्यांच्या पत्नीने मुलीने दिलेल्या ज्या काही ऑफरिंग्स होत्या त्या त्यांनी तिथं ठेवल्या. देवाला त्या ठिकाणी नेण्यासाठी किंवा ऑफर करण्यासाठी ज्या काही वस्तू दिल्या होत्या त्या त्यांनी तिथं ठेवल्या. त्यानंतर अजून एक आहे रेड स्कार्फ. रेड स्कार्फ मेड तेन्झिंग फील दॅट हिज फ्रेंड लॅम्बर्ट वॉज विथ हिम. त्यानंतर त्यांची अजून एक फिलिंग होती रेड स्कार्फ तिथपर्यंत नेण्याची की रेड स्कार्फ सोबत असल्यामुळे त्यांना असं त्या ठिकाणी फिलिंग व्हायचं किंवा असं वाटायचं की त्यांचा जो काही फ्रेंड आहे लॅम्बर्ट नावाचा ज्याने रेड स्कार्फ दिला होता तो त्या रेड स्कार्फच्या रूपाने त्यांच्यासोबत आहे. नाऊ नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, ग्लान्स थ्रू द टेक्स्ट अगेन अँड एक्सप्लेन द क्वालिटीज ऑफ तेन्झिंग नॉर्गे.
Pick lines that show his unique qualities. One is done for you. Glance through the text again and explain the qualities of Tenzing Norgay. तर अजून एकदा हा टेक्स्ट बघायचा, वाचायचा आणि तेनजिंग नॉर्गे यांचे काही क्वालिटीज किंवा गुण त्या एक्सप्लेन करायचे आहेत. पिक लाईन्स दॅट शो हिज युनिक क्वालिटीज. मग त्यांचे जे काही एकमेव क्वालिटी त्यांच्यामध्ये असलेले युनिक जे काही गुण आहेत ते तुम्हाला इथं लिहायचे आहेत. त्याचं एक एक्झाम्पल म्हणून इथं एक दिलेलं आहे, क्वालिटीज आणि लाईन्स. तर ती क्वालिटी दर्शवणारे कोणते वाक्य किंवा लाईन्स स्टेटमेंट त्या लेसनमध्ये आलेले आहेत ते लिहायचे आहेत. फर्स्ट इज पॅट्रिओटिक. I told Colonel Hunt that I was carrying the Indian flag with me and I would like it to be on the top with other flags. पॅट्रिओटिक म्हणजे त्यांच्यातील देशभक्ती हा गुण दिसून येतो या वाक्यावरून की त्यांनी कर्नल हंट यांना सांगितलं की मी माझ्यासोबत भारताचा राष्ट्रध्वज पण नेलेला आहे आणि मला या इतर देशांच्या राष्ट्रध्वजांसोबत तो देखील तिथं लावायला आवडेल. सेकंड आपण लिहू शकतो तिथं ग्रॅटिट्यूड किंवा ॲस्थेटिक म्हणजेच कृतज्ञता व्यक्त करण्याचा, दुसऱ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा जो काही गुण आहे तो त्यांच्यामध्ये होता. त्याचबरोबर देवाबद्दलची कृतज्ञता त्यांनी इथं व्यक्त केलेली आहे ती आपल्याला या वाक्यावरून दिसून येते. माय फर्स्ट थॉट की तिथं चढल्यानंतर त्यांच्या मनामध्ये पहिला विचार कोणता आला? ग्रॅटिट्यूड टू गॉड. थर्ड क्वालिटी वी कॅन से ही वॉज इमोशनल. क्वालिटीमध्ये आपण इमोशनल लिहू शकतो. मग त्यांचे इमोशन्स दाखवणारे सेंटेन्स त्या ठिकाणी या लेसनमधून आपण लिहू शकतो. आय वॉज वेअरिंग अ रेड स्कार्फ टू आय रिमेंबर्ड हिमपर्यंत, की जो काही रेड स्कार्फ आहे जो त्यांच्या मित्राने लॅम्बर्टने त्यांना दिलेला होता तो त्यांनी या प्रवासामध्ये त्यांच्या एक्सपेडिशनमध्ये सोबत नेला आणि तिथं गेल्यावर त्यांना त्याची आठवण झाली. म्हणजे त्यांच्या या मैत्रीबद्दलच्या किंवा फ्रेंडशिपच्या काही इमोशन्स आहेत ते दिसून येतात. सो ही वॉज इमोशनल. देन नेक्स्ट क्वालिटी वी कॅन से हंबल. नम्र किंवा नम्रता. तर हंबल त्यांच्यामधला हंबलनेस किंवा नम्रता कशावरून दिसून येते? द टी स्मेल्ड केरोसिन. द टी स्मेल केरोसिन. त्यांच्यासाठी जो काही टी त्यांच्या मित्राने नॉईसने आणलेला होता त्याच्यामध्ये केरोसिनच्या त्या ठिकाणी एक वास किंवा स्मेल होता. टू एन्जॉय इट व्हॉट एव्हर दी स्मेलपर्यंत, की त्या चहामध्ये जरी केरोसिनचा वास येत होता तरी देखील त्यांनी तो चहा त्या ठिकाणी पिला, कारण त्या चहा बनवण्यासाठी त्यांच्या त्या मित्राला नॉईसला जो त्या ठिकाणी त्याने मेहनत घेतलेली होती त्याची त्यांनी इथं कदर केलेली होती किंवा म्हणून इथं त्यांचा हंबलनेस दिसून येतो. अशा प्रकारे आपण काही त्यांच्या क्वालिटीज एक्झाम्पल्स इथं देऊ शकतो. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, राईट डाऊन द सिग्निफिकन्स ऑफ द फॉलोविंग इन द कंटेक्स्ट ऑफ ऑन टू द समिट. राईट डाऊन द सिग्निफिकन्स ऑफ द फॉलोविंग. खाली काही शब्द तुम्हाला दिलेले आहेत तर त्या कंटेक्स्टमध्ये त्यांचा सिग्निफिकन्स काय आहे, जे वर्ड्स दिले आहेत त्यांचं सिग्निफिकन्स किंवा महत्त्व काय आहे या लेसनमध्ये ऑन टू द समिटमध्ये ते सांगायचं आहे. फर्स्ट आहे रेड स्कार्फ. रेड स्कार्फ. इट फेल्ट टेन्सिंग दॅट हिज फ्रेंड हू हॅड गिवन इट वॉज विथ हिम. तर त्या रेड स्कार्फमुळे त्यांच्या मनामध्ये अशी भावना येत होती की ज्या मित्राने त्यांना हा रेड स्कार्फ दिलेला आहे तो त्यांच्यासोबत आहे. सेकंड इज हुशियार मीन्स कॉशन म्हणजेच खबरदारी. क्लाइंबिंग डाऊन नीडेड टू बी कॉशियस ऑर इट माइट रिझल्ट इन दी ॲक्सिडंट. हुशियार म्हणजेच कॉशन. तर त्यांना त्या ठिकाणी क्लाइंबिंग करताना त्या एक्सपेडिशनमध्ये किंवा त्या मोहिमेमध्ये क्लाइंबिंग डाऊन किंवा खाली उतरत असताना देखील अधिक खबरदारीची गरज होती, कॉशन्सची गरज होती. नाहीतर ऑर इट माइट रिझल्ट इन द ॲक्सिडंट, नाहीतर त्यांचा अपघात होऊ शकतो किंवा होणार होता.
Third is kerosene flavored tea. It was the tea provided by Noyes, who in a hurry he brought kerosene mixed tea to welcome them. केरोसिन फ्लेवर टी हा असा टी किंवा हा चहा जो त्यांचा फ्रेंड नॉईस यांनी त्यांच्यासाठी आणलेला होता, जो त्याच्यामध्ये केरोसिनचा वास त्या ठिकाणी त्या चहाला येत होता. नेक्स्ट आईस ॲक्स म्हणजे बर्फ तोडायची कुऱ्हाड. इट इज अ मल्टीपर्पज हायकिंग अँड क्लाइम्बिंग टूल यूज्ड बाय माउंटेनियर्स. तर हा हायकिंग किंवा क्लाइम्बिंग करताना वापरण्यासाठी लागणारा हा एक मल्टीपर्पज एक टूल आहे, जो माउंटेनियर्स किंवा गिर्यारोहकांकडून तो वापरला जातो. नेक्स्ट अँड लास्ट इज अँकर. द पर्सन follows other climbing person has a difficult job both climbing up and down. He connects the other person. It makes the climbing persons remain fixed to any place. Such person is called anchor. So friends,